नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना? तर या वर्षी वटपौर्णिमा मी कशी सेलिब्रेट केली याचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे। तर जसं गेल्या वर्षी आम्ही सोसायटीमध्ये सर्व महिलांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम सेलिब्रेट केला होता, त्याच प्रकारे या वर्षी सुद्धा आम्ही ठरवलं की आपण एकत्रच येऊन हा कार्यक्रम सेलिब्रेट करूयात। तर त्यानुसार मग वडाची फांदी आम्ही पूजेसाठी वापरलेली आहे, कारण वृक्ष आम्ही छोटंसं शोधत होतो पण ते काय मिळालं नाही, त्यामुळे यावर्षी तरी फांदीचाच आम्ही वापर केलेला आहे। पण त्याचबरोबर आम्ही ठरवलं की आता इथून पुढे फांदी न वापरता आपण एखादं रोपटं कुंडीमध्ये लावूयात आणि मग त्याची दरवर्षी पूजा करूयात। तर एकत्र येऊन पूजा करण्यात मजा काही औरच असते आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे की आम्ही कशा प्रकारे एन्जॉय करत आजचा वटपौर्णिमेचा कार्यक्रम हा सेलिब्रेट केलेला आहे। तर कुंडी आणलेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझं जे ताट आहे पूजेचं ते मी आणण्यासाठी गेली पुन्हा घरी आणि ते ताट घेऊन मी आता पूजेसाठी निघालेली आहे। तर मी जी छानपैकी नऊवारी साडी नेसलेली आहे ती नऊवारी साडी मला माझ्या 2 मैत्रिणींनी नेसवलेली आहे। 6 वारीचीच नऊवारी नेसायची असा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला होता। तर त्याच्यापैकी काही जणींनी 6 वारी घातली, पण आम्ही 5-6 जणींनी नऊवारी साडी घातलेली आहे। म्हणाले की माझ्या 2 मैत्रिणींनी मला साडी घालायला मदत केलेली आहे, त्या आहेत प्रिया आणि पूजा। थँक्यू प्रिया आणि पूजा, खूप छान साडी त्यांनी मला नेसवलेली आहे। मला तरी वाटलं असं, तुम्हाला कशी वाटते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर खाली आलो आम्ही आणि मस्तपैकी आधी फोटो सेशन करून घेतलं आणि मग आम्ही बसलेलो आहोत आता वडाची पूजा करायला। पण तत्पूर्वी योगिता सूल आहे तिने रांगोळी काढून घेतलेली आहे आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजणी एकत्र बसून पूजेला सुरुवात केलेली आहे। कशी पूजा केली पहा बरं व्हिडिओमध्ये। आपला देश असो किंवा आपलं राज्य असो, काय गंमत आहे बघा। प्रत्येक जाती धर्माचे लोक आपल्या देशात राहतात आणि एकतेने नांदतात, हे आपण ऐकलेलं आणि बघितलेलं सुद्धा आहे। पण राज्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर राज्यामध्ये सुद्धा जाती धर्माचे लोक तर आहेतच, पण जेव्हा आपण ऐकतो की घाटी आहेत, खानदेशी आहेत, कोकणी आहेत, तर पूजा करताना ती एक मजा आली आम्हाला की प्रत्येकाची प्रथा ही वेगवेगळी आहे। म्हणजे पूजा करण्याची पद्धत जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे आणि शिवाय त्याच्यानंतर हळदी कुंकू लावल्यावर जे वाण दिलं जातं ते देण्याची सुद्धा प्रथा प्रत्येक ठिकाणी वेगळी असते। तर इथे आपल्याला ती पाहायला मिळाली आणि म्हणजे काहीतरी वेगळं शिकायलाही मिळालं त्यांच्याकडून की त्यांच्याकडची पूजेची पद्धत काय आहे ती बघायला मिळाली। त्यामुळे सर्वजणी एकत्र आल्यानंतर जी धमाल मस्ती करत आम्ही पूजासुद्धा तितक्याच विनम्रतेने केलेली आहे। चला पाहूयात आपण पुढे व्हिडिओ। 7 जन्मी हाच जोडीदार मिळावा म्हणून ही पूजा परंपरेनुसार केली जाते, आम्ही सुद्धा केलेली आहे। तर पूजा झाल्यानंतर वडाला 7 फेऱ्या मारल्या जातात। तर पाहूयात आपण।
वडाला प्रदक्षिणा घालून आम्ही नमस्कार केलेला आहे। तर अशा प्रकारे आमची पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे। त्याच्यानंतर मग हळदी कुंकू लावलं जातं। आम्ही सर्वजणींनी एकमेकींना हळदी कुंकू लावून नंतर मग छानपैकी आरामात बसून वाण दिलेले आहेत। आणि मग त्याचबरोबर वाण देताना सुद्धा मी जसं मगाशी म्हणाली की कोकणी, खानदेशी आणि घाटावरचे अशा आम्ही सर्व महिला एकत्र होतो। त्या कारणाने वाण देण्याची सुद्धा प्रत्येकाची प्रथा ही वेगवेगळी आहे। तर मी कोकणातली असल्या कारणाने आणि तेही मूळची मी कर्जतचीच आहे, त्यामुळे आमच्याकडे तरी 5 फळं दिली जातात। आणि बाकीच्यांचं मी पाहिलं कोणी गहू, तांदूळ आणि एक फळ ह्या पद्धतीने दिलेलं आहे वाण आपलं। तर प्रत्येकाचं आपापलं एक ठरलेलं आहे, त्याप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे। आणि मग मात्र आम्ही छानपैकी सगळा कार्यक्रम आवरल्यानंतर केलेला आहे फोटो सेशन। तर असंच व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहत राहा। आणि शेवटी मी तुम्हाला थोडीशी मैत्रिणींची मज्जासुद्धा दाखवणार आहे, तीसुद्धा पाहायला विसरू नका। चला आपण व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करूयात। फोटो काढत असतानाच आम्ही रॅम्प वॉकसुद्धा केलेला आहे सर्वांनी, बघा बरं तो। आजचा आमचा वटपौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही सर्व महिला एकत्र येऊन आम्ही पार पाडलेला आहे आणि छानपैकी आमचा कार्यक्रम आज सेलिब्रेट झालेला आहे। माझ्या मैत्रिणी काहीतरी बोलतायत, बघा बरं। मैत्रिणींचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि फॉलो करा प्लीज।
थँक्यू. आणि कमेंट पण करा. आणि कशा दिसते तेही सांगा. बघा कशा बदमाश आहेत सर्वजण.